स्वामी समर्थ सगळ्यांना. खरं तर आज ब्लॉग्समध्ये म्हणजे सुनेत्रा लाईफस्टाईलला काहीच व्हिडिओ करणार नव्हते, कारण आपल्या इंडियन मॉम सुनेत्राला व्हिडिओ केल्यानंतर जेव्हा आज फोन हातामध्ये घेतला तेव्हा मन अस्वस्थ करून टाकणारी जबलपूरची जी घटना आहे ती माझ्या मते 90% लोकांनी, अगदी आपण जरी महाराष्ट्रात राहतो तरी सगळ्यांनी ती पाहिली असेल की एक आई आपल्या बाळाला कवेत घेऊन, म्हणजे ही जगातली पहिली घटना असेल की एक बाई आपल्या म्हणजे एक ताई आपल्या बाळाला कवेत घेऊन म्हणजेच मिठीत घेऊन मृत पावली, आणि तेही समुद्रामध्ये. म्हणजेच ह्याला गेले होते ते जबलपूरमधले ते कुठला तरी डॅम आहे. पूर्ण मी म्हणजे खरं सांगते, मी इतक्या वेळा ती न्यूज बघितली आहे पण बोलताना अजूनही शब्द नाही आहेत काही काही ठिकाणी की जबलपूरमध्ये ते जे क्रूज होते ते उलटे झाले. म्हणजे बरोबर मध्यात, म्हणजे माघारी येत होते ते. जेव्हा ते पायलटची एक मुलाखत पाहिली मी तेव्हा ते माघारी येत असताना ही घटना घडली. कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. आधी एक 5 मिनटं सगळेजण छान एन्जॉय करत होते, डान्स वगैरे करत होते, असे पण व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आणि तेच बघता बघता मनामध्ये असंख्य विचारांचं वादळ फिरलं की एकच ताई त्याच्यात ती गेलेली नाही आहे, तसे 12-13 जण मृत्युमुखी पावलेत आणि बाकीचे पण राहिलेत, पण त्यांची निम्मी फॅमिली मृत पावली आहे. म्हणजे कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची बायको, कुणाचं बाळ, अशा पद्धतीनं प्रत्येकजण जगून पण मेल्यासारखं आहे. म्हणजे अतिशय विचित्र घटना घडली आहे ही आजपर्यंत. म्हणजे लास्ट मंथमध्येच मथुरामध्ये एक बोट अशीच उलटी झाली होती आणि महिनाच होत आहे त्या घटनेला, तोपर्यंत ही जबलपूरमधली. खरं सांगते की निसर्गाशी कधीही आपण निसर्गाच्या पुढं जायला बघू नये. ते जे जॅकेट्स आहेत जे आपले लाईफ सेव्ह करतात, ज्याला जॅकेट ते देतात ना बोटिंगमध्ये जाताना, ते जरी बोटिंगच्या मालकांनी आपल्याला दिले नाही किंवा आपल्याला बघा आपले स्वतःचे कपडे छान छान घालून आपण जातो, आपल्याला फोटो रील काढायचे असतात म्हणून आपण ते जॅकेट घालत नाही, तर ही आपली सगळ्यांची मोठी चूक आहे. अगदी मी तर एकूण बघा 5-6 वेळा बोटीत बसले असेल, पण मी प्रत्येक वेळा जॅकेट घालून बसलेली आहे. असं कधीच झालं नाही आहे की मी अगदी वाडीचं जे आहे ना, वाडीच्या ह्याच्यात सुद्धा अगदी छोटंसं बोटिंग आहे, तिथं पण मी जॅकेट घालून बसलेली आहे. कारण उंच जागेला आणि पाण्याला मला स्वतःला भीती वाटते. आणि गोकर्ण गणपतीपुळ्यामधला पण अनुभव तुम्हाला सांगते की समुद्राच्या मध्यात गेल्यावर अक्षरशः स्वर्ग आठवतो. म्हणजे खूप भीती वाटते. ज्यांना आवड आहे, ज्यांना पोहता येतं, त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण तरीही समुद्रामध्ये एवढी ताकद आहे की ते माणसाला म्हणजे गिळल्याशिवाय राहत नाही. अगदी एखादाच 1-2 व्यक्ती असतील जे समुद्र पार करून सुद्धा पुढे येऊ शकतात. मला एवढंच सांगायचं आहे की त्या ताईच्या, त्या बाळाच्या आत्म्याला शांती लागू दे. ते जे कोणी गेले आहेत किंवा ज्यांचं कुणी काही गेलं आहे त्या सगळ्यांना बळ मिळू दे पुढं जगण्यासाठी. अशक्य आहे खरं तर, पण ती जी बाळाला घेऊन आई ते जे बघितली ना दृश्य, ते बघून असं कलबलून येतंय की किती त्या ताईनं प्रयत्न केला असेल त्या बाळासाठी की नाही, मला मी मेले तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. तिनं ते जॅकेट असं दोघांमध्ये घातलंय. मला जमलं तर मी इथं फोटो देईन, तुम्हाला माहीत पण असेल. मला वाटतंय कालच ही घटना घडलेली आहे आणि काल होती पौर्णिमा. मी कालच्या सकाळच्याच व्हिडिओमध्ये, म्हणजे पौर्णिमेच्याच व्हिडिओमध्ये मी हे बोललेले आहे की पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी समुद्रामध्ये आपल्या शरीरात 70% पाणी असतं आणि समुद्रामध्ये भरती ओहोटी हे प्रकार पौर्णिमा अमावस्येला होतात. म्हणून या दिवसांमध्ये कमीत कमी पाण्यामध्ये जावा. अगदी कितीही असं नाही आपल्याला की ST सारखी, विमानासारखी, रेल्वेसारखी आपल्याला बोटीची गरज आहे, क्रूजची गरज आहे का? नाही आहे. ते एक आपण जस्ट एन्जॉय म्हणूनच करतो. म्हणून करू नका हे मी सांगणार नाही, कारण कुणी ऐकणार पण नाही. पण किमान अमावस्या पौर्णिमा असेल किंवा जेव्हा हवामानाचे अंदाज, आता काल तिथं हवामानाचा अंदाज दाखवलेला होता की
येलो अलर्ट होता की जाऊ नका आतमध्ये, तर अशा वेळेस तरी किमान आपलं सगळं बाजूला ठेवा. आपले एन्जॉय किंवा आपल्याला रील्स काढायचे आहेत, आपल्याला फोटो काढायचे आहेत, आपलं सगळं बाजूला ठेवा. निसर्गाशी परदेशातल्या लोकांसारखं काही जण खेळायला जातात. आता मध्ये समुद्रातल्या त्या बलून्स पॅराशूट असतो ना, त्यातून एक व्यक्ती पडली आणि दगावली. अशा आपण ना, आता ही घटना सुद्धा बघा 8 दिवस एवढी व्हायरल झाली आहे, एवढी व्हायरल होईल, लोक चर्चा करतील, लोक रील टाकतील, लोक व्हिडिओ टाकतील आणि पुन्हा स्वतःच एखाद्या बोटीत जाऊन बसतील. तर कृपया असं करू नका. म्हणजे मी तर धडा घेतलाय आज की मी आवश्यकतेशिवाय कधीही त्या पाण्यामध्ये बोटिंग वगैरे यापुढे करणार नाही. किती पण मन होऊ दे, नाही म्हणजे नाही. कारण जीव जायचा आहे तर कुठेही जातो. म्हणजे मला हे मान्य आहे की तिचा अंत तिथं होता, तो झाला, पण तरी पण मी हे वाक्य कालच्या किंवा परवाच्याच व्हिडिओमध्ये बोलली आहे बघा, की अग्नी, पाणी आणि वारा या तिन्हीशी आपण कधीच खेळ करू नये. की जाऊ दे, काही नाही होत, चल जाऊया, असं नाही करायचं. कारण आयुष्य आपल्याला दिलंय, आपल्या मागं रडणारी आपण निघून जाऊ 2 मिनिटात. पण आज ती घटना बघून मला आज इतकं बेचैन झालंय की मला सुचतच नाहीये. म्हणजे काही करूच शकत नाहीये आपण ना, त्यांचे जीव वाचवू शकतोय ना, आता आपण जाऊन जबलपूरमध्ये जाऊन त्यांना धीर देऊ शकतोय. एवढंच करू शकतोय की त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. आणि या घटनेतनं आपण काय शिकलो, आपण यापुढं काय केलं पाहिजे. पावसाळ्यामध्ये सुद्धा बघा अनेक ठिकाणी धबधबे, आमच्या साताऱ्यात ठोसेघर आहे, तिथं तर अक्षरशः तिथं मृत लोकांच्या तर नावं लिहून ठेवली आहेत. इतकी तरुण मुलं, सगळ्या मध्यम वयीन सगळे ठोसेघरमध्ये सुद्धा अनेक जण गेलेत. त्याच्या आधी सुद्धा, आता मला ते ठिकाण आठवत नाहीये, जिथं त्या 5 जणांनी बघा एकत्र हात धरला होता, त्यातला 1 जण वाचला आणि त्या धबधब्याच्या म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहात सगळे एकदम वाहून गेले. तर कानाला खडा लावा की पाण्याची खेळू नका. तुम्ही समुद्राच्या किनारी तिथं सुद्धा जेव्हा सांगतात की चला बाजूला व्हा, आता समुद्र खवळलाय किंवा समुद्राच्या लाटा वाढल्यात, तेव्हा तिथून पण लगेच साईडला व्हायचं. म्हणजे मी तर ही काळजी स्वतः घेणार आहे. आणि एक सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून मला तुम्हाला सांगावं असं वाटलं की या घटनेतून काहीतरी शिका. आज ती जी ताई होती ना, तिनं जी बाळाला मिठी मारली होती, ती बघून ना म्हणजे ते चित्र डोळ्यासमोरूनच जात नाही. आणि माझी एक सवय, म्हणजे मला असं काही दिसलं तर मी ते रिपीट बघते. मी खूप विचार करते त्या घटनेवर. आणि म्हणून जपायचं यापुढे. जिथं बोटिंगची गरज नाहीये, म्हणजे आपल्याला समजा इथून त्या साईडला पोचायला दुसरा मार्गच नाहीये, तेव्हा बोटिंग करायची, नक्की करायची. पण ते लाईव्ह जॅकेट घातल्याशिवाय नाही म्हणजे नाही. कारण त्या जॅकेटमुळे आपला 80% तर किमान जीव वाचू शकतो, 20% आपण निसर्गावर किंवा आपल्या नशिबावर सोडू. पण बरेच जण वाचली, ते जॅकेट पटापटा घातले. जेव्हा पाणी आलं बोटिंगमध्ये तेव्हा त्यांनी ते जॅकेट घातले. म्हणजे त्या बोटीच्या मालकांनी दिलेच नाहीत, आपापल्या लोकांनी ते पॅकेट फोडले, त्यातून एक जॅकेट काढलं. सगळे व्हिडिओ आहेत बघा, इन्स्टाला आहेत, यूट्यूबला आहेत. तर असं केल्यामुळं थोडीफार लोक वाचली. पण हेच जर पहिली गोष्ट येलो अलर्ट होता म्हणल्यावर तिथं त्यांनी बोटिंगमध्ये बसायचंच नव्हतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बसलात तर तुम्ही लाईव्ह जॅकेट घालायचे. तिसरी गोष्ट, जेव्हा हवामानाचा अंदाज बदलला, म्हणजे लोकांना कळायला लागलं की काहीतरी रिस्क आहे, तेव्हा ते लोक बोटीच्या त्या पायलटला सांगत होते की बोट वळवा. पण त्यानंही ते ऐकलं नाही. कारण कदाचित त्यालाही वाटलं असेल की काही नाही होत, हे माझ्यासाठी नेहमीच आहे. कुणाचाच दोष आहे असं मी म्हणत नाही, हा सगळ्यांचाच दोष आहे की जॅकेट न घालता माणसांना बसवणं, हा पण त्या पायलटचा दोष आहे, लोकांचाही दोष आहे. येलो अलर्ट असताना बोट आत सोडणं किंवा बोटात काढणं, हाही दोष आहे. आणि तिसरी गोष्ट, नशीब बलवत्तर म्हणून काही लोक वाचली, कारण त्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. स्वामींची कृपा किंवा त्यांच्यावर कृपा म्हणायचं की ते वाचले. पण पौर्णिमा होती, मी पुन्हा एकदा सांगते की पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या दिवशी ट्रिप कॅन्सल करा तुम्ही. आणि कॅन्सल नाही केलीत, बघा तुम्ही माझा खरंच कालचा आणि परवाचा इंडियन मॉम सुरेत्राचा व्हिडिओ बघा, ज्यात मी हे वाक्य बोलली आहे की आपापल्या रूममध्ये बसून राहा. जर तुम्ही समुद्राच्या ठिकाणी गेलात आणि अमावस्या पौर्णिमा असेल तर आपापल्या रूममध्ये बसून राहा, पण बाहेर पडू नका. हे वाक्य
फक्त बोलून मला 24 ते 48 तास झालेत आणि ही घटना घडलेली. आणि म्हणून मला खरं त्याचं जास्त वाईट वाटते की लोक अंधश्रद्धा म्हणतात किंवा लोक त्याला असं फेटाळतात, पण हे कुठंतरी खरं असतं. कारण पाणी आपल्या शरीरात असतं, तसंच समुद्रात भरती होती, तसंच आपल्या मनाची पण चालू असते. आणि पौर्णिमेला हमखास भरती, अमावस्येला ओहोटी हे प्रकार असतातच, म्हणजे ह्याला कुणीच नकारू शकत नाहीये. म्हणून जपा. तुम्हाला जर तुमचं आयुष्य थोडंसं वाढवायचं असेल, असं काही नाहीये काचेच्या बाटलीत जरी बसलो तरी मरायचं तर त्या दिवशी मरणार आहे, पण असं मरण नको जे पुढच्याचं जीवन, म्हणजे आता समजा ती जी बाळ आणि आई मेलेली आहे, वारलेली आहे, एक्सपायर झाली आहे, तिचा नवरा, एक मुलगी जिवंत आहे, ती मुलगी इतकी रडत होती की असं पण मरू नका की तुमच्या सोबतच्यांनी जगणं सोडून दिलं पाहिजे, की आम्ही तरी का वाचलो, असा भाव त्यांच्या मनात नाही आला पाहिजे. वय झाल्यावर, आजारी असल्यावर, काहीतरी झाल्यावर मरण वेगळं आणि असं आपण ओढवून घेतलेलं मरण वेगळं, असं मला वाटतं. त्यातूनही काही बोलताना काही तुम्हाला वाटत असेल की नाही ताई तू चुकीची आहेस, तरी मला सांगा. पण खरंच वाईट वाटलं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव, आणि जे राहिलेत त्यांच्या कुटुंबातले त्यांना इथून पुढं तरी अशा घटना घडण्यापासून लांब राहू देत सगळ्यांनी. आपल्या हातात आहेत काही गोष्टी, जर आपण त्या जपल्या तर खरंच आपण वाचू शकतो. किंवा बघा ते रोपवे असतात. आत्ता मध्येच वॉटर पार्कमध्ये पण एक बातमी होती बघा की वॉटर पार्कमधला तो पाण्याचा फोर्स अचानक बंद झाला आणि उंचावरनं आलेली स्त्री पाण्याचा फोर्स नसल्यामुळे डायरेक्ट पडली आणि तिच्या इथून सगळ्या नसा खराब होऊन तिचं अर्ध शरीर, म्हणजे अगदी तरुण आहे ना ती, फिरायला गेली होती वॉटर पार्कमध्ये आणि तिचं शरीर निकामी झालं. कारण आपल्या देशामध्ये ना परदेशात इतक्या सुसुविधा नाही आहेत, तिथं तिला न्यायला साधी ॲम्ब्युलन्स सुद्धा नव्हती. म्हणून काही ठिकाणी ना आपली हौस, आपले फोटो, आपलं सगळं बाजूला ठेवायचं असतं आणि फक्त आपल्या आयुष्यापेक्षा काय मोठे मला सांगा, जगण्यापेक्षा काय मोठे. आनंद घ्या ना तुम्ही, निसर्गामध्ये फिरा किंवा पाण्याच्या कडेला फिरा, पाणी लांबून बघा, त्यात पण आनंद आहे ना की त्यात घुसण्यातच प्रत्येक वेळेस आनंद आहे. रोपवे म्हणजे ते दोरीवरून बघा, ते बालीमध्ये दाखवतात की उंचावरून ते आपल्याला असे टाकणार. कशाला असले जीव घेणे खेळ खेळायचे, कशासाठी ना, मला असं वाटतंय करा ना. निसर्गाचा आनंद चिकार पद्धतीने लुटता येतो की तुम्ही त्या निसर्गाचे फोटो काढा, व्हिडिओ काढा, पण त्याच्यात घुसून त्यांची जी म्हणजे कसं आहे, समुद्राच्या मध्यभागी जायचं किंवा जंगलात जायचं ताडोबासारख्या, तिथं जाऊन दंगा करायचा. आपल्या घरात येऊन जर कोणी दंगा केला किंवा येऊन असे सगळे प्राणी भुंकायला लागले, कुत्री भुंकायला लागली, वाघ सिंह आले, तर आपल्याला आवडेल का? नाही. तसंच ते समुद्राला पण त्याची शांतता, त्याचं सगळं प्रिय असतं. जंगल, जसं ताडोबासारखं जंगल आहे, तिथं जाऊन सुद्धा त्यांचे नियम पाळा. मला एवढंच सांगायचे, त्यांचे नियम पाळा. नियम नाही पाळले तर मग त्यांच्या ह्याच्यात घुसून आपण त्यांच्यावर अरेरावी केल्यासारखं होतं, त्या प्राण्यांना छेडल्यासारखं होतं. म्हणून कुठंही जाल, तर अजूनही बघा 1-1.5 महिना सुट्ट्या आहेत, तर जिथं जाल, माझा जेवढ्या जणी व्हिडिओ बघताय तेवढ्यांनी लक्षात ठेवा, निसर्गाशी खेळ करू नका. बोटिंगची आवश्यकता असल्याशिवाय खरंच बसू नका. घोड्यांवर बसताना सुद्धा 100 वेळा विचार करा. कारण मध्ये महाबळेश्वरमध्ये सुद्धा पाचगणीमध्ये खूप वर्ष झाली त्याला, मला वाटते 10-12 वर्ष झाली, की टांगा जो होता ना, त्या टांग्यामध्ये सगळेजण बसली होती फॅमिली, आणि त्या घोड्याला नंतर कळलं बरं का हे, की त्या घोड्याला अफू खायला घालण्यात आला होता, तो जास्त पळावा म्हणून. आणि तो अफू त्याला इतका, अफू म्हणजे एक नशेचा पदार्थ आहे, तो अफू त्याला इतका जास्त झाला की त्याला पूर्ण त्यानं पिसाळल्यासारखा करून त्यानं दरीमध्ये डायरेक्ट ती टांगा गाडी असते ती नेली. त्याच्यानंतर एक फक्त बघा 2-3 महिने पाचगणीमध्ये सगळं पेपरमध्ये यायचं, तेव्हा मी म्हणजे 10 वर्ष होऊन गेली या घटनेला, की त्यानंतर एक 2-3 महिने ते घोडा टांगा जो असतो ना, तो बंद झाला होता. पुन्हा जसं तसं चालू झालं. लोक काय करतात, फक्त 8 दिवस हळहळ व्यक्त करतात, अरे अरे असं झालं, आणि पुन्हा तेच करतात आणि पुन्हा मग असं होतं. असं मला सांगायचंय. आज काही मला ब्लॉग करण्याचा, शॉर्ट व्हिडिओ करण्याचा कसलाच मूड नव्हता. मग म्हटलं चला आज तुमच्याबरोबर जे माझ्या डोक्यात चालू आहे ना ते आत्ता बोलावं, कारण मन खूप अस्वस्थ झालंय. बघा माझं पटलं तर थोडंसं घ्या, मी तर यापुढे या गोष्टींमध्ये पूर्ण सावध राहीन.
तुमच्या पुढे माझे व्लॉग्स असतातच, तुम्हाला मी दिसणार नाही कधीही यापुढे बोटिंगमध्ये वगैरे बसलेली. आणि बसावंच लागलं तर त्या बोटीच्या मालकाला म्हणेन, बाबा तिकडे काही पण कर, जॅकेट दे आम्हाला, सगळ्यांना जॅकेट दे, त्याशिवाय बसणार नाही, असं आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटेन उद्या वगैरे एखाद्या उद्या किंवा मग परवा भेटेन ब्लॉग सोबत. संकष्टी चतुर्थीचा व्हिडिओ पाहिला नसेल नक्की बघा.